नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याकडे पहा मित्रांनो, फक्त परीक्षेला बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आता पी डी एफ घ्यावाच लागणार आहेत. मित्रांनो, आपण फक्त यामध्ये महत्त्वाचे 8,000 प्रश्न ॲड केलेले आहेत. ही पी डी एफ मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे, पटपट रिव्हिजनसाठी. आता एवढं सगळं यूट्यूबवर घेणे शक्य नाही. होतं होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुम्हाला जर या ठिकाणी चांगला स्कोअर घ्यायचा असेल आणि फास्ट रिव्हिजन करायचे असेल तर ₹399 आपण ही पी डी एफ लॉन्च केलेली पहा. लवकरात लवकर पी डी एफ घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. तुम्ही पास होणार नाही असं विचारच करू नका. असा विचार करा की जिंदगीमधला माझा सर्वात भारी पेपर हाच आहे. सर्वात भारी पेपर हाच आहे असा विचार करून पेपर द्या. ₹399 पी डी एफ लगेच फोनपेमध्ये जा, लगेच पेमेंट करा. वेळ वायाला घालू नका मित्रांनो. एक एक मिनिटं महत्त्वाचं आहे पहा आपल्यासाठी. आणि एका मिनिटाचं व्हॅल्यू तुम्हाला त्या पी डी एफमध्ये मिळणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे बघा, वरती प्रश्न खाली उत्तर, पटपट पटपट रिव्हिजन होणार. आता आपल्याकडे इलाज नाही मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा असेल तर पी डी एफ आपल्याला घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे ₹399 आपण कुठेही खर्च करतो. योग्य ठिकाणी तुम्ही पैसे लावा, नक्कीच तुम्हाला 100% रिटर्न त्या ठिकाणामधून भेटणारच आहेत पहा. चला जास्त काही सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ग्रुप तयार केला, तो सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. पहिला प्रश्न आहे आपला की किशोरावस्था टिंबटिंब असते. तर किशोरावस्था मित्रांनो 6 ते 12 वर्षापर्यंत मित्रांनो काय असते, किशोरावस्था असते पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, असं असतं ज्यामध्ये मुलं एखाद्या घटना किंवा वस्तूबाबत तार्किकदृष्ट्या विचार करणे सुरू करते, त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हटलं जातं? संवेदनकारक अवस्था असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 संवेदनकारक अवस्था. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर शिक्षण अधिक प्रभावी कसं होऊ शकतं? जर मित्रांनो तथ्यांच्या व्याख्या करण्यामध्ये शिक्षकांनी भूमिका केंद्रस्थानी असेल तर याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की कोणती उपयोगिता आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा, त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते. ऑप्शन क्रमांक 2 त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते पहा. मौखिक मार्गदर्शन हे टिंबटिंब कमी प्रभावी असतं. मौखिक मार्गदर्शन हे टिंबटिंब कमी प्रभावी असतं. तर लक्षात ठेवायचं आपल्याला, संकल्पना शिकवताना कमी प्रभावी असतं पहा. शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे. तर कसा आहे मित्रांनो? अनुभव केंद्रित. ऑप्शन क्रमांक 4 अनुभव केंद्रित याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्यांना रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी टिंबटिंब उचित असतं. तर काय उचित असतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 गोष्टी सांगणे हे काय असतं पहा, या ठिकाणी उचित असतं काय? गोष्टी सांगणे. नेक्स्ट आहे मित्रांनो, तुम्ही एका अतिसक्रिय मुलाला योग्य शिक्षा कशी दाखवाल? तर तुम्ही कशी दाखवाल? तर मित्रांनो लक्षात ठेवा, यापैकी कोणती नाही याचं योग्य उत्तर आहे. यापैकी कोणते नाही. खेळण्यांशी खेळण्याचं वय टिंबटिंब संदर्भित करतं. मित्रांनो, खेळण्याशी खेळण्याचं वय टिंबटिंबशी संदर्भित करतं. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व पहा. पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि शिशुअवस्था याचं बरोबर उत्तर पहा. सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारामध्ये होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला टिंबटिंब म्हणतात. तर याला काय म्हणून ओळखलं जातं? लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 अस्थायी अध्ययन असं म्हटलं जातं पहा. अस्थायी अध्ययन. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती अधिक महत्त्वपूर्ण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती आहे? तर सहशैक्षणिक कार्यांची तरतूद. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवीय मूल्ये नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत. त्यांचा विकास म्हणजेच टिंबटिंब. त्यांचा विकास म्हणजेच काय मित्रांनो? तर लक्षात ठेवा, मतारोपण याचं बरोबर उत्तर आहे काय? मतारोपण. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात प्रभावी पद्धती पहा. खालीलपैकी कोणतं विधान विकासाच्या बाबतीत खरं नाही? तर कोणतं विधान खरं नाहीये? विकास हा विशेषाकडून सामान्याकडे होतो, हे या ठिकाणी खरं नाही पहा. विकास मित्रांनो आंतरक्रियेचा परिणाम आहे, हे खरं आहे. विकास ही एक व्यवस्थित शृंखलेचं अनुकरण आहे, हे सुद्धा खरं आहे. विकास व्यक्तिगत प्रक्रिया आहे, हे सुद्धा खरं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययनाकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत.
महा TET परीक्षा 2026साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, Google Pe नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि Google Peला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. मला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तर परिपक्वता आणि वयोमान याचं योग्य उत्तर पहा. प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश काय आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून. तर का आवश्यक आहे मित्रांनो? तर वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीची आणि क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याबद्दल सहानुभूतीची, मदतीची आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी. हे सगळं या ठिकाणी योग्य आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे टिंब-टिंब होय. तर काय आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर? प्रबलन कौशल्य. ऑप्शन क्रमांक 1 प्रबलन कौशल्याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानामधून वर्तन बदलाचा कोणता बोध होतो? कुत्र्याला रोज भाकर टाकते. तर मित्रांनो हे भावनात्मक बोध होतो. कोणता? भावनात्मक. वर्ग प्रतिनिधीची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे पहा. तर लक्षात ठेवा लोकशाही पद्धतीने निवडणूक याचा मार्ग हे पहा योग्य आहे. अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो अद्ययावत माहिती प्रदान करणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कला गुणवंताचा विष्कार या बाबी टिंब-टिंब अंतर्गत मोडतात. तर लक्षात ठेवायचं आहे पहा सहशालेय कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक 2 सहशालेय कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? तर मित्रांनो कोणता मार्ग या ठिकाणी वापरता येईल? तर व्याख्यानामध्ये विविध संदर्भ ग्रंथाचा उल्लेख करणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळेतील वर्गाच्या खोल्या कशा असल्या पाहिजेत? तर लक्षात ठेवा मोठ्या आकाराच्या आणि लहान आकाराच्या सुद्धा असल्या पाहिजेत पहा. त्याचप्रकारे सूर्यप्रकाश नसला तर चालेल, पण ट्यूबलाईटची व्यवस्था असली पाहिजे आणि वर्गामध्ये स्वच्छता असावी. म्हणजे 1, 3, 5 आहे आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सध्या आंतरशाखीय अध्ययन अध्यापनास महत्त्व येत आहे याचं कारण काय आहे? याचं कारण आहे मित्रांनो प्रत्येक विद्याशाखा त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित असते व त्याचं ज्ञान परस्परांपूरक असतं असं निर्देशनास येत आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, टिंब-टिंब हे शिक्षण प्रक्रियेचे अनुभव पहिले तर दुसरे व तिसरे अंग आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं योग्य उत्तर आहे पहा बालक, शिक्षक आणि अभ्यासक्रम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणता गुण शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही? तर कोणता गुण नाही मित्रांनो? तर आर्थिक सुशिस्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं विधान तुम्हाला बरोबर वाटतं? तर बघा कोणतं विधान बरोबर आहे? तर माझ्या क्षमतेबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास आणि श्रद्धा आहे. हे विधान आपल्याला एकदम बरोबर वाटतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एखाद्या पाठाचं अध्ययन संपल्यानंतर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? पाठातील मुख्य मुद्दे असे थोडक्यात या ठिकाणी सांगितलं पाहिजे. विद्यार्थी कोणत्या शिक्षकास अधिक पसंत करतात? बघा कोणत्या? तर बघा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या या शिक्षकाचा अधिक काय करतात? पसंत करतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अशुद्ध शब्दाचा क्रमांक आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर पहा. संमिती हा शब्द ज्या संधी नियमानुसार बनला आहे त्याच नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे? तर मित्रांनो कोणता शब्द तयार झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
हा शब्द या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे? कवीचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर कवयित्री याचं योग्य उत्तर आहे पहा. समानार्थी शब्द कोणता होईल मित्रांनो? घर. घरला समानार्थी शब्द होईल मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 2 गृह. काय होईल? गृह. आपल्याला पुन्हा चुकीची जोडी शोधायची आहे मित्रांनो. या ठिकाणी चुकीची जोडी कोणती होईल? तर ज्ञानेश्वर ओवी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानेश्वर ओवी ही या ठिकाणी चुकीची जोडी पहा. आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? आरती प्रभू. तर बघा चित्र खालुनकर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी अ येतो त्या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द आला आहे? तर कोणता शब्द या ठिकाणी आलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक अ वृक्ष औदार्य. लक्षात ठेवायचं मित्रांनो वृक्ष औदार्य हा शब्द या ठिकाणी आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्यामधील भाव्य प्रयोगाचं वाक्य ओळखून त्याचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे पहा. तर कोणता क्रमांक याचा योग्य उत्तर आहे? तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 त्याने आता देवळात जावे याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3. खालील सजातीय स्वरांच्या जोडीचा क्रमांक आपल्याला चौकटीत लिहायचा आहे पहा. तर मित्रांनो ई हा काय मित्रांनो सजातीय स्वरांचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता आहे पहा. निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो देवळे याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 देवळे. अध्यापनामधील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे अध्यापन होय हे कोणाचं मत आहे? तर मित्रांनो हे रेमंड यांचं मत आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे रेमंड यांचं हे मत आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखलं जातं? संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर दृश्य काव्य. ऑप्शन क्रमांक 1 दृश्य काव्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचं नाव कोणतं आहे? माधव जुलियन यांच्या खंडकाव्याचं नाव कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विरह तरंग याचं योग्य उत्तर आहे पहा. NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी एकच प्रकारचा अभ्यासक्रम केव्हा तयार केला? तर केव्हा तयार केला मित्रांनो? इसवी सन 1988 मध्ये तयार केला होता. चला पुढचा प्रश्न मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पहिलीच या ठिकाणी चुकीची पहा. बाकी सगळ्या या ठिकाणी बरोबर आहेत. तो मुलगा खेळत आहे वाक्याचा काळ कोणता आहे? तर मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य पहा. ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ. जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यामधील काळ कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर कोणता आहे मित्रांनो काळ? वर्तमान काळ आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 वर्तमान काळ. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे कशा प्रकारे केला जातो? बालमित्र. तर बालपणापासून असलेला मित्र त्यालाच आपण काय म्हणतो? बालमित्र असं म्हणतो पहा. आमरण या शब्दाचा समास कोणता आहे तो लिहायचा आहे पहा आपल्याला. तर अव्ययभाव समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 अव्ययभाव समास. खालीलपैकी भाव्य प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? तर गुरुजींनी मुलास शिकवलं हे काय मित्रांनो भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे. कोणत्या? भावे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायला लावलंय पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये कोणतं वाक्य आहे? तर माधवीने बांगड्या घातल्या हे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे पहा. मी तेथे पोहोचलो पण आपली भेट झाली नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे काय मित्रांनो संयुक्त वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे संयुक्त वाक्य. नेक्स्ट आहे पहा पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल. तर मित्रांनो हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य आहे पहा. कोणतं? मिश्र. ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा याचं नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की पाठ योजनेत शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 स्पष्ट व वस्तुनिष्ठ याचं बरोबर उत्तर आहे पहा. जन्मजात विभिन्नतेचे कारण टिंबटिंब. तर कोणतं आहे मित्रांनो? अनुवांशिकता याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणत्या प्रकारच्या विकासाने बालक समाज नुरूप बनतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक विकास याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. किंडर गार्डन पद्धतीत शिक्षकाचं स्थान काय आहे? तर लक्षात ठेवा पथ प्रदर्शकाचं. लक्षात ठेवायचं पथ प्रदर्शकाचं. शिक्षणाची पहिली पायरी कोणती आहे मित्रांनो? तर पूर्वनियोजन याचं बरोबर उत्तर आहे काय? पूर्वनियोजन.
प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? तर प्लेगचा प्रसार मित्रांनो उंदरामार्फत याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑक्सिजन वायूचा शोध कुणी लावला होता? तो ऑक्सिजन या वायूचा शोध लावला होता जोसेफ प्रिस्टलीने लावला होता. अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अणुसिद्धांताची जी काही कल्पना आहे ही मांडली होती जॉन डाल्टनने. ऑप्शन क्रमांक 3 जॉन डाल्टन. रक्तगटाचा शोध कुणी लावला? मित्रांनो, रक्तगटाचा शोध हा कुणी लावलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 कार्ल लँडस्टॅनरने लावला पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, तंबाखूमध्ये असणारा विषारू घटक कोणता असतो? तर निकोटीन. ऑप्शन क्रमांक 2 निकोटीन आपले याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये काय गीर. भारतातील रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर कर्नाटक मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे काय? कर्नाटक. नेक्स्ट आहे पहा, जगात दगडी कोळसा उत्पादनामध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला, 3रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये नैसर्गिक वायू खनिज तेलाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होतं? तर कोणत्या ठिकाणी होतं? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हाय. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई हायचं बरोबर उत्तर आहे पहा. पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात? तर निलगिरी. ऑप्शन क्रमांक 1 निलगिरीमध्ये एकत्र येतात पहा. रायगड किल्ल्याचं मूळचं नाव कोणतं होतं? तर रायगड किल्ल्याचं पहा मुरुमदेव. लक्षात ठेवायचं आहे मुरुमदेव, याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, आदिलशाहीचा कारभार कोण पाहत होतं? तर बडी साहेबा. लक्षात ठेवायचं आहे पहा बडी साहेबा, याचं योग्य उत्तर आहे पहा. अफजल खान हा कोणत्या भागाचा सुभेदार होता? तर जावळी. ऑप्शन क्रमांक 4 जावळी, याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? जावळी. नेक्स्ट आहे पहा, अफजल खान चालून येत आहे ही बातमी शिवरायांना कोठे कळली? तर कुठे कळली मित्रांनो? तर राजगड. लक्षात ठेवायचं आहे पहा राजगड, याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, अफजल खानाच्या हत्यारबंद शिपाई कोण होता? तर कोण होता मित्रांनो? तर सय्यद बंडा, याचं बरोबर उत्तर आहे पहा. एकाच जमिनीवर काही वर्षे पीक घेतल्यामुळे काय होतं? तर सुपीकता कमी होते पहा. भटकंती करणारा माणूस अखेर कुठे स्थिर झाला? तर पहा नदीकाठी स्थिर झाला पहा. कुठं? नदीच्या काठी. माणूस तराफ्याचा वापर कशासाठी करत असे? तर मित्रांनो, तराफ्याचा वापर तर हा माणूस बघा पाण्यातील वाहतुकीसाठी करायचा पहा. आजी आजोबांविषयी आपण टिंबटिंब बाळगला पाहिजे, तर आदर बाळगला पाहिजे. नेक्स्ट आहे पहा, शिक्षणामुळे टिंबटिंब नागरिक तयार होतो. तर मित्रांनो, शिक्षणामुळे काय होतं? चांगला नागरिक तयार होतो. इथपर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये, आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.